नमस्कार, मी अश्विनी स्वामीज्ञा फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये छोट्या पॅटर्नमध्ये पाऊच कसा स्टिच करायचा हे मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपला पाऊच स्टिच करून रेडी झालेला आहे. तर हा पाऊच तुम्हाला कशासाठी प्रवासात वगैरे यूज करण्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. लहान मुलांच्या पेन्सिल पाऊचसाठी सुद्धा हा उपयोगी पडतो. तर एकाच आयताकृती कपड्यापासून मी हा पाऊच स्टिच केलेला आहे. तर याचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघू शकता अस्तर आणि राईस बॅग मी कट करून घेतलेला आहे. आपला मेन फॅब्रिक जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी त्याप्रमाणे मी एकावर एक ठेवून घेतलेला आहे. तर जो हा आयताकृती कपडा आहे तो मी 10x12चा आयताकृती कपडा मी इथे कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्या पूर्ण साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे शिलाई करून झालेली आहे. तर एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण इथे कट करून घेऊया. त्याच्यावर आपल्याला क्रॉस लाईन म्हणजे तिरप्या लाईन क्रॉस लाईन आपल्याला याच्यावर स्टिच करून घ्यायच्या आहेत. शिलाई अशा मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला पाऊच छान दिसेल त्यासाठी आणि कपडा पण व्यवस्थित त्याच्यावर स्ट्रेचेबल राहील त्यासाठी. आता आपल्याला याला इथे चेन लावायची आहे. तुम्ही बघू शकता. तर आपल्याला ह्याच मापची चेन एक्स्ट्राची थोडीशी कट करून घ्यायची आहे. तर मी 10ची इथे झिप कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यात पहिलेच रनर आपल्याला ओवून घ्यायचं आहे. आता रनरसोबत झिप कशी लावायची दोन्ही साईडकडून ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघू शकता आपल्या सरळ कपड्यापासून आपल्याला ही जी झिप आहे ती उलटी ठेवून आपल्याला तिथे शिलाई करून घ्यायची आहे. एकदम हळूहळू पद्धतीने आपल्याला याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. त्यात आपल्याला आतल्या साईडने ती शिलाई अशी सरळ ठेवून उलटी करून त्याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे त्या झिपवरच. आता झिपवर दाबटीप देऊन झाल्यावर आपल्याला तिथे बघू शकता दाबटीप आपली देऊन झालेली आहे. तर आता आपल्याला तशीच ह्या साईडने पण आपल्याला ती झिप अटॅच करायची आहे. जसं तुम्हाला दाखवलं अगदी त्याप्रमाणे झिप ठेवून आपल्याला याच्यावर पण सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे आतल्या एका साईडने एक्स्ट्रा धागा राहिलेला मी कट करून घेते. तर आपल्याला झिप जी आहे ती पूर्ण बॅक साईडला घेऊन जायची आहे. त्याच्या अगोदर झिप आपली निघाली नाही पाहिजे त्यासाठी एक पिन मी तिथे लावून घेते जेणेकरून आपली झिप बाहेर गेली नाही पाहिजे. तिथे मी चेन मागच्या साईडला त्या मागे करून घेते. तुम्ही बघू शकता. तसंच आपण जसं एका साईडला शिलाई केली झिपला त्याच्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यावर मी दाबटीप देऊन घेतली आहे. चेन तिथे आपण जी पिन लावली होती त्याच्यामुळे काय होतं रनर बाहेर निघत नाही त्यासाठी आपण ती पिन लावून घेतली होती. ते इथे तुम्ही बघू शकता आपल्याला झिप एकदम सेंटरला ठेवून जो मध्ये सेंटर येतो कपड्यावर खालच्या साईडने तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला मी मार्क केलेला आहे तुम्ही बघू शकता. तर जर आता आपली जी झिप आहे तसंच आतल्या साईडने पण मार्क करून घ्यायचं. त्यात आपली जी झिप आहे ती अगदी त्या आपण जिथे ड्रॉ केला आहे ना बरोबर त्याच्यावर आपल्याला ठेवायची आहे. बरोबर त्याच्यावर आपण आपली जी झिप आहे ती ठेवून घ्यायची आहे. आता याच्यावर आपल्याला एक छोटे छोटे बंद बनवायचे आहेत. लुक्स छोटे छोटे बनवायचे आहेत. तर मी 2-2 इंचाचे बनवलेले आहेत. 2-2 इंचाचे बनवलेले आहेत. तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे लागत असतील तरी तुम्ही करू शकता. तर आपण दोन्ही साईडला तुम्हाला एका साईडला आवडत असतील तर तुम्ही एका साईडलाच बंद लावू शकता. पण मी दोन्ही साईडला लावलेले आहेत. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपण बंद रेडी केलेला आहे. तर आता आपण दोन्ही साईडला ते बंद लावून घेऊया. आता जसं तुम्हाला दाखवले त्याप्रमाणेच आपण जो बंद आहे तो फोल्ड करून त्याची जी बंद बाजू जी आहे ना ती आतल्या साईडने ठेवायची आहे. आणि हे बरोबर आपण जिथे मार्क केलं आहे ना सेंटरला
बरोबर त्यावरच आपल्याला झिप पण ठेवायची आहे आणि तो बंद पण ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई करायची आहे आणि झिपच्या तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवला अगदी त्याचप्रमाणे दोन्ही साईडला आपल्याला तेच करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता रनर व्यवस्थित सुईच्या खाली आलं नाही पाहिजे रनर, त्यासाठी थोडंसं मागेच हे करायचं ठेवायचं. तर इथे आपल्याला दोन्ही साईड करून आपली शिलाई करून झालेली आहे, बन स्टिच करून झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर एक्स्ट्राचा धागा मी इथे कट करून घेते. आता तुम्ही बघू शकता आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित असे बंद आणि आपली शिलाई करून झालेली आहे. रनर ओपन करण्यासाठी थोडीशी झिपच्या तिथे झिप ओपन ठेवायची. त्यात आपल्याला काय करायचे, हे जे कोपरे आहेत ह्या कोपऱ्यांवर आपल्याला एक आयताकृतीमध्ये माप घ्यायचं आहे 1 इंचचे. जे आपण ते बॉक्स जे बनवले आहेत ना ते 1 इंचावर बॉक्स बनवायचे आहेत. हे 1-1 इंचाचे बॉक्स मी ते ड्रॉ केलेले आहेत. तसे चारी कोण्यांमध्ये 1-1 इंचावर मार्क करून आपण जसं तुम्हाला दाखवले अगदी त्याप्रमाणे बॉक्स तयार केलेले आहेत. आता जे बॉक्स आपण तयार केलेले आहेत ते आपल्याला इथे बरोबर तेच कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आता आपले सगळे कॉर्नर कट करून झालेलं आहे. याने काय होतं, पाऊच व्यवस्थित असा स्ट्रेट स्टँड घेतो आणि त्याची फिनिशिंग वगैरे छान दिसते. त्या साईडला आपल्याला हे कोपरे 1-1 इंचाच्या याच्यावर, कारण आपला पाऊच छोटा आहे त्यामुळे आपण 1-1 इंचाचा बॉक्स तयार करून ते कोपरे कट केलेले आहेत. त्यात आपल्याला काय करायचं आहे, जी ही जागा आहे जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवला अगदी त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही साईडला एक करून त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. इथे बघू शकता चारही बाजूने आपल्याला डबल शिलाई करून झालेली आहे. तर आपण जो रनर आहे तो रनर व्यवस्थित मागे करून आतमधला जो आपला पाऊच रेडी झाला आहे तो पूर्णपणे आतमधलं फॅब्रिक पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पलटी करायचं आहे. तर बघू शकता छान असा आपला इथे पाऊच रेडी झालेला आहे. जे कोपरे जर तुमचे व्यवस्थित आले नसतील तर कशाच्या तरी मदतीने ते कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे, मग जेणेकरून वरच्या साईडने फिनिशिंग छान दिसेल. तर अशा प्रकारे आपला इथे पाऊच रेडी झालेला आहे स्टिच करून. तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटला, याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की असा ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.